नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आत्ता रिसेंटलीच आपले मचवे जाऊन आलेले आहेत आणि आता सगळ्यांना मासळीची, ताज्या मासळीची ओढ लागलेली आहे। अगोदरी आलेली होती पण एवढा काही बाजारामध्ये मासळी नव्हती, परंतु पुन्हा रिपीट आलेली कारण माझ्या घरात मासळी नव्हती। तर आता पाचूबंदरला मच्छीसाठी आलेले आहे। तुम्हाला कसं यायचं ते मी सांगते। तुम्ही जर वसई स्टेशनहून येणार असाल तर तुम्ही पाचूबंदरसाठी रिक्षा करू शकतात किंवा स्टेशनहून पारनाक्याहून पाचूबंदरला मासळी बाजाराकडे येण्याची रिक्षा तुम्ही करू शकाल। बाकी इतर कुठूनही सांगितलं तरी तुम्हाला रिक्षावाला पाचूबंदरच्या मार्केटजवळ आणून सोडेल। संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून हा बाजार 9 वाजेपर्यंत असतो। 9 नंतर साधारण हा बाजार इथून होलसेलचा बाजार संपून ते सुटी मासळी रिटेलमध्ये विकतात। तर पाहूया आपण बाजारामध्ये सध्याचा काय भाव आहे। आताच मासळी बाजार भरायला सुरुवात झालेला आहे, त्याच्यामुळे थोडेसे चान्सेस आहेत मासळी महाग असू शकते, परंतु पाहूया आता मध्ये गेल्यानंतरच माहिती पडेल। पापलेटचे भाव काय, सुरमई आणि इतर अनेक प्रकारचे मासळी इथे दिसतात। खूप रश आहे, बघूया आपण खुद्द मध्ये जाऊन। शिंगाळे सगळं असं मिक्स आहे। खाजरी दोनचे वाटे लावलेले आहेत आणि बाकीचे पापलेट आहेत लहान मोठे। बघूया आपल्याला कुठे सौदा पडतो का, त्यांचे भाव बघून भीती पण वाटते। त्याने कमी करून 800 पर्यंत आणलेलं आहे। कोणाला नको आहेत कारण सगळं पिलवट आहे, ते पिल्ले आहेत। 2000ला पापलेट आहेत। 1500 कोणी किंमत करत नाही म्हणून ते आता कमी होत चालले त्यांचा भाव। 1600 रे पावली 800 जायला बायकून केल्या। ह्या साईडला होलसेल बाजार आहे, त्या साईडला होलसेल बाजार आहे आणि तिथून घेऊन काही तिथे सुटतात छोटे छोटे बाजार। ह्याच्यामध्ये कमी रेटमध्ये जास्त रेटमध्ये असं ॲडजस्ट करून ते विकत आहेत। म्हणजे ज्यांना कमी क्वांटिटीमध्ये हवी आहे त्या तिथून घेतात ह्या साईडला।
रुपये का कंटेनरचे आहेत ते. ऑक्टोपस आहेत, लहान मोठे वेगळे करायला लावलेले आहेत. एकोणीस 700 झाले, खाली 800 800 800 700 किती 800 800 झाले 900 900 मागरेट दोन 900 घे 900 900 झाले 1000 1000 सलीम 1000 बाजार भरलेला आहे. इथे आता सुट्टा बाजार तुम्हाला भाऊ आपण इतर मार्केटमध्ये पाहतोय तसा आता बाजार इथे भरणार आहे. त्यांचा होलसेलचा बाजार जवळजवळ अर्धा 1 तासामध्ये आता वाइंड अप होणार आहे. इथे मी किंमत केलेली आहे 10 पापलेट 1200ला मी आता फायनली घेते कारण मासे नाही आहे. 1200ला व्यवहार डन केलेला आहे. आणि जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर थोडंसं 7:30 पर्यंत या. मला यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे ऑलमोस्ट बाजार आटपता आलेला. कोलंबी पाहत आहे आता इतकी मोठी कोलंबी आहे. मावशी कसं वाटतं कोलंबीचा? 1600 दाताळ हा रावस कॅमेरा कारण असतं रावस रावस समुद्र साप म्हणजे त्याला गिरीस असं म्हणतात. सगळं आता घेतलेली मासे त्यांनी वेगवेगळी काढायला लावलेली. छोट्या काट्या दाताळी आहेत. पापड आणि फलय असं म्हणतात. हे शक्यतो ना एक्सपोर्ट होतो. तर अशा प्रकारे थोडीशी मासे मिळाली ती घेतलेली आहे. खूप महाग आहे कारण आता थोडंसं समुद्रात वारा सुटलेला आहे. पाण्याचं चिन्ह आहे. बऱ्याचशा बोटी रिटर्न आलेल्या आहेत. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जो बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.